नमस्कार दर्शकों, स्वागत है आप सभी का एमएच न्यूज में। तो चलते हैं आज की खास खबरों पर। हुई तालुका में हड़कंप, मालची गांव में घर के साथ अनाज और सामान का भारी नुकसान। नागपुर जिले के कुई तालुका से एक चौंकाने वाली घटना सामने आ रही है, जहां सत्ता के नशे में चूर एक सरपंच पर गंभीर आरोप लगे हैं। मामला मालची गांव का है, जहां गढ़ ग्राम पंचायत बानोर के सरपंच ने एक ग्रामीण के घर को कथित तौर पर तहस नहस कर दिया। इस घटना के बाद से गांव में तनाव है और एक परिवार खुले आसमान के नीचे रहने को मजबूर है। इस मामले में पीड़ित हिमांशु बोरकर ने स्थानीय पुलिस स्टेशन में लिखित शिकायत दर्ज कराई है और आरोपी सरपंच पर सख्त कार्रवाई की मांग की है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया और जांच की शुरुआत कर दी है। अब देखना यह होगा कि इस बेघर हुए परिवार को न्याय मिल पाएगा। ग्रामपंचायत में सर्व सामान जप्त सर्व जप्त केला, सोना नाना सब पैसे सब तिथे जप्त आहे। आमचे जेवणा जुना सर्व शिजलेलं जेवण सब तिथे नेलं नाही। अच्छा, इथे तुम्ही किती वर्षापासून वास्तव्याला आहात? 40 वर्ष समजून जमा पप्पाच्या वडिलापासून म्हणजे वडिलापासून राहतो ना आम्ही। एमएलएचं मजबूत काम होता का? हो 2009 चे टॅक्स सांगणार आहे. 2009 पासून टॅक्स मतलब 2009 चा टॅक्स पण आहे आमच्या। ही जागा आपले घोरफोडी अच्छा। इथं म्हणजे ह्या ग्रामपंचायतच्या इथं काही अधिकार पण नाही साहेब, तरी त्यांना आपला म्हणजे पदाचा गलत उल्लंघन करून हा पूर्ण अतिक्रम उत्क्रम हटवणं, त्याच्यावर मतलब कोणताच होता नाही सर्वच काही। हे जे प्रकार केला तर संबंधित जे महसूल अधिकारी तालुका एक्झिक्युटिव्ह तहसीलदाराचा काही आम्हाला नोटीस नाही, तहसीलदार साहेबांचा आम्हाला काही या गावामध्ये या जे प्रकरण झालेलं आहे ह्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी इथे आलेलो आणि आमचं प्रमुख कार्य म्हणजे रयत युवा संघटनेचे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना माहिती नसते हायर एज्युकेशन कडे कसं जावं, तर त्यांना एक प्रॉपर वे करून देणं, एक रस्ता त्याला रोडमॅप करून देणं आणि आमच्या प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून ते वर्षाच्या एंडिंगपर्यंत हे सामाजिक क्षेत्रात काम चालू असते। नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 तारखेला उमरेडमध्ये जेवढे पण हे लोक आहेत जे रस्त्यावर निराधार लोक शोधतात त्यांना ब्लँकेट वितरण करणे आणि आता 26 जानेवारी आज दिवस होता। आज 4 ते 5 गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एक पेन एक बुक डोनेट करणे हे उपक्रम चालू असतात। आणि आमचं नागपूरला ओंकार नगर सेंटर आहे, तिथे आम्ही जे झोपडपट्ट्यात लोक राहतात तिथे जे मुलं आहेत त्यांचे वडील रस्त्याच्या कामाला जातात, ते शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना शाळेत दाखला करून देणे। त्यांना हे पण माहीत नसतात की शाळेत दाखला कसा होते, त्यांच्या आधार कार्ड काढणे, त्यांना हे माहीत असते की आमचा मुलगा कुठं जन्मला त्या दवाखान्यात जाऊन त्यांच्या बर्थ सर्टिफिकेट आणणे, त्यांच्या पूर्ण त्यांना शिकवणे, त्यांची ॲडमिशन करून देणे, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आमच्या हे सामाजिक क्षेत्रात पूर्ण काम करण्याची एक आणखी सामोर क्षेत्रात एक आम्ही आपण या हे जे उपक्रम राबवता, पण आज आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, तर रयत संस्था जे संघटन आहे आपलं, तर याबाबत या संपूर्ण आता जे या ठिकाणी आपण परिस्थिती बघता, आपण या काय भूमिका घेणार आहात? सर्वप्रथम सर आम्ही यांची भूमिका ऐकली, आम्ही त्या सरपंचांना पण भेटू, ग्रामपंचायतीला भेटू, त्याच्या मेंबरना भेटू, त्यांची पण बाजू आम्ही मांडून त्यांचे पण विचारसरणी करू की टीम पार्टी जी आहे आणि जे ऑफेन्स करणारी पार्टी आहे या दोन्ही पार्टीचा आम्हाला सहमती घेऊन आणि त्यांचं पण मत ऐकून काय आहे दोघांची मत ऐकून त्यांनी खरंच कोणत्या इंटेन्शननं तुम्ही हे प्रकरण घडवलं आहे आणि कोणत्या पद्धतीनं तुम्ही हे सर्व केलं आहे त्यांची पण बाजू ऐकून आणि यांची पण बाजू ऐकली। आता आम्ही त्यांच्या घरी जाऊ, त्यांची बाजू ऐकू आणि पुन्हा मग जे समोरचं जे पाऊल आहे ते आम्ही उचलू। त्याचं मत आहे एक पाईपलाईन या ठिकाणी गेलेली होती, ती अचानक फुटली, ते बंडाने हमला केला, त्याच्यामुळे ती जी पाईपलाईन फुटली होती तर ती फुटलेली पाईपलाईन यांनी दुरुस्त केली आणि दुरुस्त केल्यानंतर म्हटलं की आपल्याला भांडण करायचं नाही असा यांचा विचार होता। परंतु जो कोणी या गावचा सन्मान्य सरपंच असेल बंडू नरुणे यांच्या डोक्यामध्ये मनुवादाचं भूत शिरलं आणि त्यांनी मग कशाची पर्वा न करता या बोरकर परिवाराचं घर आणि दुकान उद्ध्वस्त करून टाकलं। इतकंच नाही, त्यांची मदत एवढी गाठली की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा भगवान बुद्धाच्या मूर्तीला त्यांनी क्षती पोहोचवली आहे। त्याला असं वाटतंय
की मी इथं मोनोपल्ली करतोय, मी हुकुमशाही करतोय. या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये जर एखादा साधा सरपंच असेल गावचा, त्याला असं वाटत असेल तुम्ही फार बहादर झाले, ही चुकीची त्याची कल्पना आहे. संपूर्ण नागपूर शहर आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ पेटल्याशिवाय राहणार नाही या प्रकरणामुळे. या माहितीमध्ये पूर्ण महाराष्ट्र येऊन फुटेल आणि त्याला दाखवून देऊ आम्ही. इथे तुमचं काय चालणार आहे? सत्ता देणी तुम्ही असली तर मनमानी करू शकता का? कोणी अधिकार दिला तुम्हाला? पोलिसांनी अधिकार दिला का? दिला पोलिसांनी? तहसीलच्या पोलिसांनी जा त्याला झोपड तोड म्हणून तहसीलदारांनी अधिकार दिला? अरे कोणी अधिकार दिला? कायद्याला, या कायद्याला आपल्या हातात देऊन स्वतःच्या मर्जीनं जातीवादी प्रवृत्तीतून त्या बिचारीचं घर तोडलं. हा लहानसा बाळा 1.5 वर्षाचा, त्याचे कपडे लत्ते तुम्ही अफरातफर केली. त्यांचं दुकान जे पोटभराचं साधन आहे, सोनं नाणं सगळे तुम्ही घेऊन पळाले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये यांचं जे कुटुंब आहे ते उघड्यावर पडलं आहे. कोण आहे? भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे जे आहेत ना मोठे मोठे पदाधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आहे ना. असं सरकारचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की 2011च्या पूर्वी ज्यांचे घर इथं आहेत अतिक्रमणामध्ये, त्यांना स्थायी पट्टे देण्यात यावं असं सुप्रीम कोर्ट म्हणते. नुकतंच 1 महिन्याच्या अगोदर या महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी बी ते घोषित केलं की त्यांचे घरं स्थायिक करू, त्यांना घर देऊ. तर घर देण्याच्या ऐवजी त्यांचं घर पाडलं. घरच पाडलं नाही तर त्यांच्या अन्नधान्य घेऊन म्हणजे जप्ती केलं ग्रामपंचायतनी. हे योग्य नाही. आणि भुईसपाट घर केलं. हे UP-मध्ये जे कारवाई करतात त्या प्रकारची कारवाई दिसते आहे. यामुळे जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून आणि जातीय भावनेतून यांनी हे सर्व कृत्य केलेलं आहे. यांना वीज, पाणी मिळावं आणि या ठिकाणी अन्न मिळावं, निवारा मिळावा, ह्या गोष्टीची तात्काळ दखल यांनी घेतली नाही. पोलीस स्टेशनला आम्ही 24 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे लोक आणि या परिसरातील सर्व बौद्ध अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे, भारत मुक्ती मोर्चा वगैरे वगैरे, हे सगळे सोबत जाऊन आम्ही 200-300 लोक पोलीस स्टेशनवर गेलो, निवेदन दिलं आणि या बाईचा पर्सनली अर्ज मागितलो ठाणेदार, ते बी दिलं. तर आमचं FIR दर्ज केला नाही. FIR दर्ज करायला का करत नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेशर केला. परंतु त्यांनी सांगितलं की 2 दिवस मुदत द्या. तर 2 दिवस मुदत हे उद्या 27ला संपते आहे. मुदत जर संपल्यानंतर यांनी जर कारवाई केली नाही, FIR दर्ज केला नाही, तर आम्ही मोर्चा या ठिकाणी मोठं आंदोलन करू. आणि वंचित बहुजन आघाडीचे लोक परवा त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. आणि जाब विचारून त्या ठाणेदाराला आम्ही त्यांनी जर अभ्यास करून जर FIR दर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे अधिकार दिले, त्या अधिकारापासून जे सत्तेमध्ये आहेत त्या लोकांनी आमच्या अधिकाराचं हनन केलेलं आहे. आज आमचा पीडित परिवार इथे उघड्यामध्ये असा बसलेला आहे आणि त्या लोकांनी येऊन ते सगळ्यांचं उद्ध्वस्त करून गेलं आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या पीडित कुटुंबांना सर्वोपरी न्याय मिळेल. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे असे एक व्यक्तिमत्व आहे या महाराष्ट्रामध्ये जे सोमनाथ सूर्यवंशीपासून त्या पीडित कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय राहू नाही, एवढी ग्वाही देतो. जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी. त्यांनी जे उपजीविकेचं साधन ते बनवलेलं होतं, ते सगळं साधन उपजीविकेचं उद्ध्वस्त केलं आणि त्यांच्या कुटुंबाला, बोरकर कुटुंबियांना एक उघड्यावर त्यांनी पाडलं. तर हा फार मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फुटली पाहिजेत आणि या माध्यमातून कुठेतरी ते वातावरण निर्माण झालं पाहिजे, एक आंदोलनाचं वातावरण निर्माण झालं पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक भेट दिली आहे निळाईच्या वतीनं. मला वाटते की अजय भाऊ सहारे या आधी येऊन गेलेले आहेत, ते परत उद्या 27 तारीख आहे ते येणार आहेत आणि उद्याला ही दिशा ठरणार आहे. तर ती जी रिपोर्ट आहे, यांनी जी दिलेली रिपोर्ट आहे त्याची दखल घ्यायला पाहिजे होती त्या प्रशासनाने, पोलीस स्टेशननी, पण ती काही घेण्यात आलेली नाही असं वाटते. आणि ती ताबडतोब ती घ्यायला हवी होती, कारण प्रकरण हे मोठं होऊ शकते. यांनी ताबडतोब जी जर घेतली असती तर थोडं थंडावलं असतं आणि थोडं सुरळीत झालं असतं. पण त्यांनी ती रिपोर्ट न घेतल्यामुळे हे प्रकरण वाढू शकते, एक आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊ शकते. उद्याला अजयभाऊ सहारे येणार आहेत आणि त्यानुसार जर त्यांनी ती दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात एक आंदोलन होऊ शकते.
तर मला प्रशासनाला हेच विनंती आहे, पोलीस स्टेशनला हेच विनंती आहे की अशा प्रकारचे जर दुर्बल घटकांवरती, वंचित शोषित घटकांवरती जर अन्याय होत असतील, त्यांनी अन्याय किती सहन करत राहावे. तर प्रशासन जर यांच्या अशा लोकांच्या पाठीशी जर नसेल तर त्या वंचित लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा. हा एक मोठा मुद्दा आहे. प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारचा अन्याय करू नये आणि अन्याय जर कोणी करत असेल तर त्याच्यावर ताबडतोब वेळीच कार्यवाही झाली पाहिजे. या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो. आणि त्यांना जी काही आर्थिक किंवा जी काही उपजीविकेसाठी जे काही लागणारे जे आता सध्या जे काही साधनं आहेत ते आम्ही आमच्या निळाईच्या माध्यमातून, वंचितच्या माध्यमातून त्यांना पुरवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू, त्यांना सहाय्य करू, एवढी मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मी मित्रों, ये हम मालची में आए हैं. हम मालची के जे बुरकर कुटुंब पर ऊपर ग्राम पंचायत प्रशासन ने जो अतिक्रमण काटने की कार्रवाई की है ये निंदनीय है. ये मुंबई ग्राम पंचायत अधिनियम का उल्लंघन है, क्योंकि अतिक्रमण जब निकालते हैं अतिक्रमण निकालते हैं तो पीड़ित को जिन्होंने अतिक्रमण किया उनको 3-4 नोटिस देना चाहिए, सूचना देना चाहिए. तो भी ग्राम पंचायत ने सूचना दी, पर तो उनको अल्पावधि मिला. 2-4-5-7 दिन में सब कार्रवाई की उन्होंने. ये निंदनीय है. इनका जो रहने का जो है कि वो 30-35 बरस रह रहे हैं, तो सरकार ने उनको पट्टा देना चाहिए था. वो पट्टा ही नहीं दिया. 2011 के पहले जो जिन्होंने अतिक्रमण किया उनको पट्टा देना चाहिए. सुप्रीम कोर्ट का निर्देश है. और बावनकुळे महसूल मंत्री बावनकुळे ने भी सुद्धा इसकी ये किया है, जाहिर किया है. मगर ये नहीं करते वक्त ये जातिवादी द्वेष भावने से जो उनसे झगड़ा हुआ, उस झगड़े से उन्होंने ये सरपंच ने ये निकाली, उनको अतिक्रमण हटाया, खुदगोश निकाली और उनको अतिक्रमण हटाया. इनकी परवानगी जब ये गाँवठान में नहीं है, गाँवठान के बाहर है, ये ढोरफोड़ी है. ढोरफोड़ी होने से ये महसूल की जगह है. इसकी परवानगी तहसीलदार अन्यथा जिलाधिकारी से लेना चाहिए था. जिलाधिकारी ने इसका परमिशन घेना चाहिए था, ये नहीं घी. तो भी उनका अतिक्रमण जोर ज़बरदस्ती से हटाया है. ये निंदनीय घटना है. इस घटना का बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क और बामसेफ तत्सम जे भारत मुक्ति मोर्चा, इससे मैं धिक्कार करता हूँ, निषेध करता हूँ. और इस बारे और जो अन्न वस्त्र निवारा है, अन्न वस्त्र निवारा आणि पाणी जे मनुष्य के मूलभूत गरजा है, अधिकार है. संविधान ने उनको जीवन जगने का जो अधिकार दिया है वो उनका सीना है. इसलिए पीड़ित को अब मदद करना चाहिए. एट्रॉसिटी के बारे में बोलने के जो कायदा, वो कायदा करेगा, अपना काम करेगा. मगर गांव परिसर का जो माहौल है वो माहौल खराब होऊ नये, इसलिए समाज बांधवों ने इसकी दक्षता लेनी चाहिए. जीवन उधर झगड़ा होना नहीं चाहिए. ओबीसी SC ST हम भाई है. SC ST OBC हम भाई है. हिंदू मुसलमान भाई है. हम सब भाई है. हम नागवंशी है. पहले बुद्ध थे. ये सब SC ST OBC आदिवासी तेली कुंडी माड़ी सब बुद्ध उस सम्राट अशोक के काल में बुद्ध थे. इसलिए ये वातावरण ये खराब हो रहे. कायदा अपना काम करेगा, कायदे से वो करेगा. और जो न्याय परिवार उसको जो अन्न वस्त्र निवारा और जो कोई पानी का उनका जो सीन लिया है वो आर्टिकल 21 का उल्लंघन है. इसलिए जो कोई प्रशासन है, यहाँ का BDO है, तहसीलदार है, उन्होंने ये देखना चाहिए था अतिक्रमण हटाने के वक्त. उन्होंने देखा नहीं, इसलिए उन पर ये संविधान का उल्लंघन का, इसलिए इसके लिए उन पर कार्रवाई होनी चाहिए. और ये परिवार अकेला रहता है. इसलिए मैं भारत मुक्ति मोर्चा और बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के माध्यम से मैं प्रशासन को विनंती करता हूँ कि उनको
या पुलिस चौकी पर बिठाए और उनको संरक्षण दिया जाए, नहीं तो अन्यथा वो खैरानजी कांड हो जाएगा। इसलिए मैं प्रशासन को आह्वान करता हूँ, इसलिए अपन दखल घेना चाहिए। यहाँ का जो आमदार है, आमदार ने उसकी दखल नहीं ली है। उनको मैं फ़ोन किया था कि उनका खाने का वास्ता, खाने का अभी है, वो प्रतिनिधि सुद्धा इनके इधर देख नहीं रहे हैं, ऐसे प्रतिनिधि कुछ काम के। इसलिए मैं आमदार को ही निवेदन करता हूँ, इसके वीडियो और तहसीलदार को आह्वान करता हूँ, उनको खाने का प्रबंध करे जल्दी से जल्दी, अन्यथा ये आंदोलन उग्र हो जाएगा। इतना ही इतना ही मैं बोल के मैं अपने वाणी को विराम देता हूँ। उनको इस परिवार को समाज ने प्रोटेक्शन देना चाहिए, यही आह्वान करता हूँ। धन्यवाद।